नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिटर्मिनंट्स अँड मॅट्रायसेस या चॅप्टरमध्ये इन एक्सरसाइज 4.6 यातील क्वेश्चन नंबर 6 व्हेरीफाय हे आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. ए बी आणि सी तीन मॅट्रिक्स आपल्याला दिलेले आहेत, तर हे आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. या दोन साईड इक्वल आहेत म्हणून आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. सोल्युशन ए इंटू ब्रॅकेटमध्ये बी आणि सीचा मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे बी आणि सी या दोन मॅट्रिक्सचा मल्टिप्लिकेशन आपण आधी घेऊ, नंतर ए मॅट्रिक्स बरोबर मल्टिप्लिकेशन घेऊ. येथे ए आणि बीचा मल्टिप्लिकेशन आपण आधी घेऊ कारण ब्रॅकेटमध्ये आहे, नंतर सी मॅट्रिक्सचा मल्टिप्लिकेशन घेऊ आपण. लेफ्ट साइड ए ऑफ बी सी इक्वल टू ए मॅट्रिक्स ॲज इट इज 1 0 1 2 3 0 0 4 5. येथे ब्रॅकेट आहे त्यामुळे येथे आपण ब्रॅकेट करू. बी आणि सी, बीचं मॅट्रिक्स 2 -2 -1 1 0 3 आणि सीचं मॅट्रिक्स दोघांचा मल्टिप्लिकेशन 3 2 -1 2 0 -2. दोन मॅट्रिक्सचा मल्टिप्लिकेशन कसं करतात आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. तो व्हिडिओ आधी पहा. याच एक्सरसाइजचा क्वेश्चन नंबर 1 to 5 तो व्हिडिओ आधी पहा, नंतर हे सॉल्व करा. हे ॲज इट इज 1 0 1 2 3 0 0 4 5. आता या दोन मॅट्रिक्सचा मल्टिप्लिकेशन आपण घेतल्यानंतर एकच मॅट्रिक्स आपल्याला मिळेल, त्यामुळे हा ब्रॅकेट कॅन्सल करू आपण आता आणि या दोघांचा मल्टिप्लिकेशन घेऊ आपण. फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम पहा. फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम 2चा 3 बरोबर मल्टिप्लिकेशन प्लस -2चा 2 बरोबर मल्टिप्लिकेशन, म्हणजे रो आणि कॉलममध्ये करस्पॉन्डिंग एलिमेंट 2 × 3 प्लस करणार -2 × 2 2 × 3 6 होतील. हा मल्टिप्लिकेशन -4 होईल. नंतर सेकंड कॉलम घेणार आपण. सेकंड कॉलम घेतला की इथे स्पेस घेणार आपण. इथे सेकंड कॉलम फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम करस्पॉन्डिंग एलिमेंट रो आणि कॉलममधील 2 × 2 4 होतील. -2 × 0 म्हणजे -0. आता थर्ड कॉलम घेणार आपण. 2 × -1 म्हणजे -2 -2 आणि हे +2 म्हणजे 4 होतील. -2 × -2 +4 होतील. फर्स्ट रो झालेला आहे. आता सेकंड रो घेणार आपण आणि फर्स्ट कॉलम -3 1 × 2 +2. फर्स्ट कॉलम झाला. आता सेकंड कॉलम -1 × 2 -2 1 × 0 +0. आता थर्ड कॉलम सेकंड रो आणि थर्ड कॉलम -1 × -1 +1 होईल प्लस हा मल्टिप्लिकेशन -2. नंतर आता थर्ड रो घेणार आपण. थर्ड रो आणि फर्स्ट कॉलम प्रत्येक रोने प्रत्येक कॉलमला मल्टिप्लाय करायचं आहे. थर्ड रो फर्स्ट कॉलम 0 × 3 0 3 × 2 6. आता सेकंड कॉलम घेणार आपण. 0 × 2 0 3 × 0 0. आता थर्ड कॉलम 0 × -1 0 3 × -2 -6. हे कॅल्क्युलेशन करू, नंतर आपण मल्टिप्लाय करू. दोन साईड आपल्याला इक्वल दाखवायचे आहेत, ही साईड आणि ही साईड. ही साईड आपण कॅल्क्युलेट करत आहोत. 6 - 4 2 होतील. 4 4 - 2 2 होतील. हे -1 -2 -1 6 0 आणि -6. पाहता या दोन मॅट्रिक्सचा मल्टिप्लिकेशन घेऊ आपण. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 2 0 आणि +6. आता सेकंड कॉलम पहा. मल्टिप्लिकेशन आपण कसा करत आहोत हे समजत नसेल तर याच एक्सरसाइजचा 1 to 5 हा व्हिडिओ पहा तुम्ही. फर्स्ट कॉलम झाला. आता सेकंड कॉलम 1 × 4 4 0 × -2 -0 1 × 0 0. आता थर्ड कॉलम फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम 1 × 2 2 होतील. 0 × -1 -0
1 इंटू -6 आता सेकंड रो घेणार आपण आणि फर्स्ट कॉलम घेणार. सर्व कॉलम झालेले आहेत. आता सेकंड रो कॉलम संपले की रो चेंज करायचा. सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम 2 इंटू 2 4 होतील. 3 इंटू -1 -3 होतील. 0 इंटू 6 0. आता सेकंड कॉलम 2 इंटू 4 8 होतील. 3 इंटू -2 -6 होतील. 0 इंटू 0 0. आता थर्ड कॉलम 2 इंटू 2 4. 3 इंटू -1 म्हणजे -3. 0 इंटू -6 म्हणजे 0. तीनही कॉलम झालेले आहेत. आता रो चेंज करणार. थर्ड रो फर्स्ट कॉलम. हे लोकेशन कोणतं आहे? येथे जो एलिमेंट येणार आहे त्याचं लोकेशन कोणतं येईल? थर्ड रो येणार आहे आणि फर्स्ट कॉलम. थर्ड रो आणि फर्स्ट कॉलम बरोबर आहे. त्यामुळे थर्ड रो आणि फर्स्ट कॉलम 0 इंटू 2 0. 4 -1 -4. 5 इंटू 6 30 प्लस 30. आता सेकंड कॉलम थर्ड रो सेकंड कॉलम 0 इंटू 4 0. 4 इंटू -2 -8. 5 इंटू 0 0. आता थर्ड कॉलम 0 इंटू 2 0. 4 इंटू -1 म्हणजे -4. 5 इंटू -6 म्हणजे -30. 5 इंटू -6 म्हणजे -30. ही व्हॅल्यू काय येते? 6 प्लस 2 म्हणजे 8 होतील. 4 -6 2 म्हणजे -4. 4 -3 1. 8 -6 2. 4 -3 1. -4 प्लस 30 म्हणजे 26. -8 -34. -4 आणि -30 म्हणजे -34. ही व्हॅल्यू कशाची आली? A ऑफ BC. A ऑफ BC. इथे आपण काय केलेलं आहे? A मॅट्रिक्स ॲज इट इज. B आणि Cचा मल्टिप्लिकेशन आधी घेतलेला आहे. ते मॅट्रिक्स आणि A मॅट्रिक्स दोघांचा पुन्हा मल्टिप्लिकेशन आपण घेतलेला आहे. ही आपल्याला पूर्ण व्हॅल्यू मिळालेली आहे. एवढी व्हॅल्यू आहे. ज्याप्रमाणे आपण ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली त्याचप्रमाणे ही पण व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. दोन्ही व्हॅल्यू इक्वल आल्या तर हे व्हेरीफाय होईल. आता AB नाऊ AB आणि इंटू C. एचं मॅट्रिक्स इथे ब्रॅकेट करू आपण. आधी हा मल्टिप्लिकेशन घेऊ ABचा ब्रॅकेटमधील. एचं मॅट्रिक्स 1 0 1 1 0 1 2 3 0 0 4 5. बीचं मॅट्रिक्स आहे 2 -2 -1 1 0 3. आणि आता इंटू Cचं मॅट्रिक्स 3 2 -1 2 0 -2. आधी हा मल्टिप्लिकेशन घेऊ आपण ब्रॅकेटमधील. 1 इंटू 2 फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. 1 इंटू 2 2 होतील. 0 इंटू -1 -0. 1 इंटू 0 0 प्लस 0 किंवा -0. आता नंतर फर्स्ट रो सेकंड कॉलम -2 होतील. 1 इंटू -2 -2. 0 इंटू 1 0 होतील आणि 1 इंटू 3 3 होतील. कॉलम संपलेले आहेत. आता रो चेंज करणार. सेकंड रो फर्स्ट कॉलम 2 इंटू 2 4 होतील. 3 इंटू -1 -3. 0 इंटू 0 0. आता सेकंड कॉलम सेकंड रो सेकंड कॉलम 2 इंटू -2 म्हणजे -4 होतील. 3 इंटू 1 3 होतील. 0 इंटू 3 0 होतील. आता थर्ड रो घेणार आपण आणि फर्स्ट कॉलम घेणार. 0 इंटू 2 0. 4 इंटू -1 -4. 5 इंटू 0 0. आता सेकंड कॉलम थर्ड रो आणि सेकंड कॉलम 0 इंटू -2 0 होतील. 4 इंटू 1
प्लस 4, 5 इंटू 3 15, 5 इंटू 3 15 प्लस 15. हा ब्रॅकेट आता आपण काढून घेतलेला आहे, कारण दोन मॅट्रिक्सचं आपण मल्टिप्लिकेशन घेतलेलं आहे. एकच मॅट्रिक्स आपल्याला मिळालेला आहे. या मॅट्रिक्सचा मल्टिप्लिकेशन आपण या मॅट्रिक्स बरोबर करणार आहोत. 2 0 -2. हे कॅल्क्युलेशन करू आधी, नंतर आपण मल्टिप्लिकेशन घेऊ. हे 2 होतील -2 + 3 1, 4 - 3 1, -4 3 म्हणजे -1, -4 हे 19 होतील. 4 + 15 19. याचा मल्टिप्लिकेशन घेऊ आपण. 3 2 -1 2 0 -2 बरोबर. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. 2 इंटू 3 6, 1 इंटू 2 2, 2 इंटू 2 4, 1 इंटू 0 0. सेकंड कॉलम झाला. आता थर्ड कॉलम. 2 इंटू -1 -2, 1 इंटू -2 -2. आता सेकंड रो घेणार आपण. सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम 3 होतील -2. नंतर कॉलम सेकंड घेणार आपण. 1 इंटू 2 2, -1 इंटू 0 -0, -0 किंवा +0. थर्ड कॉलम 1 इंटू -1 -1, -1 इंटू -2 +2. आता थर्ड रो घेणार आपण. थर्ड रो आणि फर्स्ट कॉलम. -4 इंटू 3 -12, 19 इंटू 2 म्हणजे 38. सेकंड कॉलम घेणार. थर्ड रो सेकंड कॉलम. -8 होतील आणि हे +0 होतील. 19 इंटू 0 0. आता थर्ड कॉलम घेणार आपण. -4 इंटू 4 +4, -4 इंटू -1 म्हणजे +4, 19 इंटू -2 म्हणजे -38 होतील. ही व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला? 6 + 2 8 येईल. हे 4 होतील. हे -4 होतील. 3 - 2 म्हणजे 1. हे 2, 2 - 1 म्हणजे 1. 38 - 12 म्हणजे 26 होतील. -8 -38 + 4 म्हणजे -34 होतील. ही व्हॅल्यू आली AB इंटू C. ABचा मल्टिप्लिकेशन आणि इंटू Cचा मल्टिप्लिकेशन. ही व्हॅल्यू मिळत आहे. सपोज 1 नंबर आणि हे 2 नंबर. ही पण व्हॅल्यू काढली आपण, ती व्हॅल्यू ही येत आहे. आणि ही पण व्हॅल्यू काढली, ती व्हॅल्यू ही येत आहे. दोन्ही व्हॅल्यू इक्वल आहेत का? 8 4 -4, 8 4 -4, 1 2 1, 1 2 1, 26 -8 -34. राईट साईड इक्वल आहेत 1 आणि 2च्या. 1 आणि 2च्या राईट साईड इक्वल आहेत. बरोबर आहे. म्हणजेच काय? लेफ्ट साईड इक्वल आहेत. फ्रॉम 1 and 2 पुढे लिहा. फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2 हे व्हेरीफाय झालेलं आहे. A of BC इक्वल आहे AB इंटू C. राईट साईड इक्वल आलेले आहेत, म्हणजे हे व्हेरीफाय झालेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 मधील सब क्वेश्चन सेकंड. तेच आपल्याला प्रूफ करायचं आहे. हा मल्टिप्लिकेशन इक्वल आहे, हा मल्टिप्लिकेशन. फक्त येथे मॅट्रिक्स चेंज झालेले आहेत. सोल्युशन प्रोसेस तीच आहे, फक्त मॅट्रिक्स येथे वेगळे आहेत. हे आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. प्रथम आपण काय करू? ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू. A of BC. ए मॅट्रिक्स याप्रमाणे आहे. 2 4 3 -1 3 2. येथे ब्रॅकेट आहे, येथे ब्रॅकेट करू आपण. ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन आधी घेऊ आपण. BC B मॅट्रिक्स 2 -2 3 3 -1 1. आणि C मॅट्रिक्स आहे 3 1 1 3.
ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू. हे ॲज इट इज 2 4 3, कारण नंतर मल्टिप्लाय करू आपण याने. आधी हा मल्टिप्लिकेशन करू आपण ब्रॅकेटमधील. कसा करणार? फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम. 2 × 3 6 होतील. -2 × 1 म्हणजे -2 होतील. फर्स्ट रो सेकंड कॉलम 2 × 1 म्हणजे 2 होतील. -2 × 3 -6 होतील. आता सेकंड रो घेणार आपण आणि फर्स्ट कॉलम. सेकंड रो फर्स्ट कॉलम 3 × 3 9 होतील आणि 3 × 1 म्हणजे +3 होतील. सेकंड कॉलम घेणार. सेकंड रो सेकंड कॉलम 3 × 1 3, 3 × 3 9. थर्ड रो फर्स्ट कॉलम. आता थर्ड रो फर्स्ट कॉलम -1 × 3 -3, 1 × 1 1. आता थर्ड रो सेकंड कॉलम -1 × 1 -1, 1 × 3 +3 इक्वल टू 2 4 3 -1 3 2. हे कॅल्क्युलेशन करू आपण. 6 - 2 4 होतील. 2 - 6 -4 होतील. हे 12, हे 12 आणि हे 12. -3 + 1 म्हणजे -2 आणि हे +2 होतील. आता या दोन ब्रॅकेटचं आपण मल्टिप्लिकेशन घेऊ. या ब्रॅकेटचा आपण मल्टिप्लिकेशन घेतलेला आहे या दोन मॅट्रिक्सचा. तो हा आलेला आहे. हे मॅट्रिक्स आणि हे मॅट्रिक्स दोघांचं आता मल्टिप्लिकेशन घेऊ आपण. फर्स्ट रो घेणार, फर्स्ट कॉलम घेणार. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 2 × 4 8 होतील. रो आणि कॉलमचे करस्पॉन्डिंग एलिमेंट त्यांचा मल्टिप्लिकेशन आणि ॲडिशन 2 × 4 8 होतील. प्लस करायचे हा मल्टिप्लिकेशन प्लस 4 × 12 48 होतील. 12 × 4 म्हणजे 48. 3 × -2 म्हणजे -6 होतील. आता सेकंड कॉलम घेणार आपण. फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम -8 प्लस 48, 4 × 12 48, 3 × 2 6. आता सेकंड रो फर्स्ट कॉलम. सेकंड रो फर्स्ट कॉलम -4 होईल प्लस 36 -4. 3 × 12 36, 2 × -2 -4. आता सेकंड कॉलम घेणार आपण. सेकंड रो सेकंड कॉलम -1 -4 म्हणजे +4 होईल मल्टिप्लिकेशन. 3 × 12 म्हणजे +36, 2 × 2 म्हणजे +4. व्हॅल्यू किती येणार आहे ही? 8 + 48 म्हणजे 56 होतील. 56 - 6 म्हणजे 50. 48 - 8 म्हणजे 40 होतील. 40 + 6 म्हणजे 46. -4 -4 -8 होतील. 36 - 8 म्हणजे 28. 36 + 4 40 आणि हे 4 म्हणजे 44. ही व्हॅल्यू कशाची आहे? A/BC. लेफ्ट साईडची व्हॅल्यू आपण काढलेली आहे, एवढी येत आहे. सपोज 1 नंबर. सेम प्रोसेसने आपल्याला ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. नाऊ ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू आपण. AB × C. ब्रॅकेट करू आपण. एचं मॅट्रिक्स 2 4 3 2 4 3 -1 3 2 -1 3 2 इंटू बीचं मॅट्रिक्स 2 -2 3 3 -1 1. याला मल्टिप्लाय करू नंतर आपण सीने सीचं मॅट्रिक्स इक्वल टू. आधी हा मल्टिप्लिकेशन घेऊ आपण ब्रॅकेटमधील. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. हा मल्टिप्लिकेशन आपण कसा करत आहोत हे लक्षात येत नसेल तर याच एक्सरसाइजमधील क्वेश्चन नंबर 1 to 5 हा व्हिडिओ तुम्ही पहा, म्हणजे क्लिअर तुमच्या लक्षात येईल. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 2 × 2 4 होतील प्लस 4 × 3 12, 3 × -1 म्हणजे -3 होतील.
आता सेकंड कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, -4 + 12 + 3. सेकंड रो फर्स्ट कॉलम, -2 3 3 9 2 -1 यांचा मल्टिप्लिकेशन 2 × -1 म्हणजे -2 होईल. आता सेकंड कॉलम बरोबर मल्टिप्लिकेशन सेकंड रोचा, -1 × -2 म्हणजे +2, 3 × 3 9 आणि 2 × 1 म्हणजे 2. नंतर मल्टिप्लाय करू आपण 3 1 1 3 ने. इक्वल टू हे 16 होतील, 16 - 3 म्हणजे 13. बरोबर आहे, 16 - 3 म्हणजे 13. हे 15 होतील, 15 - 4 म्हणजे 11. -2 - 2 म्हणजे -4 होतील, 9 - 4 म्हणजे 5. 2 + 2 4 होतील, 4 + 9 13 इंटू 3 1 1 3. आता हा मल्टिप्लिकेशन घेऊ आपण. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, 13 × 3 39 होतील. बरोबर आहे, 13 × 3 39. 11 × 1 म्हणजे 11. आता सेकंड कॉलम बरोबर फर्स्ट रो मल्टिप्लाय करायचं आपल्याला. 13 × 1 म्हणजे 13. 11 × 3 म्हणजे 33. सेकंड रो फर्स्ट कॉलम, 5 × 3 15 प्लस 13 × 1 13. सेकंड कॉलम, 5 × 1 5, 13 × 3 39. हे कॅल्क्युलेशन 39 + 11 50 होतील. हे होतील 46. 13 + 33 म्हणजे 46. हे होतील 28. हे होतील 44. ही व्हॅल्यू आहे AB × C. सपोज 2 नंबर. 1 आणि 2 इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 राईट साईड इक्वल आहेत. 50 46 28 44 1 आणि 2च्या राईट साईड इक्वल आहेत. म्हणजेच काय, लेफ्ट साईड इक्वल आहेत. येथे लिहिणार फ्रॉम 1 and 2. फ्रॉम 1 and 2 हे व्हेरीफाय झालेलं आहे. इक्वल आहे AB × C. फ्रॉम 1 and 2 ते व्हेरीफाय झालेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7, व्हेरीफाय दॅट. येथे आपल्याला हे व्हेरीफाय करायचं आहे, हे इक्वल आहे म्हणून ही साईड आणि ही साईड इक्वल आहे. A of B + C, तर AB + AC हे इक्वल आहे म्हणून आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. मॅट्रिक्स A B आणि C दिलेले आहेत. क्वेश्चन नंबर 6 प्रमाणेच आहे, फक्त इथे मॅट्रिक्स वेगळे आहेत आणि ही कंडिशन वेगळी आहे. आधी आपण काय करू, A of B + C ची व्हॅल्यू काढू. A of B + C इक्वल टू आधी ॲडिशन घेऊ आपण, नंतर मल्टिप्लाय करू. Aचं मॅट्रिक्स 4 -2 2 आणि 3. इथे ब्रॅकेट करू आपण. Bचं मॅट्रिक्स -1 1 3 -2 प्लस करायचं आहे Cचं मॅट्रिक्स 4 1 2 -1. आधी ब्रॅकेट सॉल्व करू आपण. हे ॲज इट इज 4 -2 2 आणि 3. ही ॲडिशन केल्यानंतर आपल्याला एकच मॅट्रिक्स मिळेल. बरोबर आहे, त्यामुळे हा ब्रॅकेट आपण काढून घेतला तरी चालेल. ॲडिशन करायची आहे, करस्पॉन्डिंग एलिमेंटची ॲडिशन. -1 + 4 म्हणजे -1 + 4 होईल. 1 + 1 3 + 2 -2 + -1 -2 ± -1 होईल. 4 -2 2 आणि 3. 4 - 1 3, 1 + 1 2, 3 + 2 5, हे -3. आता हा मल्टिप्लिकेशन करू आपण.
फर्स्ट रो घेऊ आणि फर्स्ट कॉलम 4 × 3 12 होतील. -2 × 5 म्हणजे -10 होतील. आता सेकंड कॉलम फर्स्ट रो सेकंड कॉलम 4 × 2 8 होतील. -2 -3 यांचा मल्टिप्लिकेशन +6 होईल. आता सेकंड रो घेणार आणि फर्स्ट कॉलम घेणार. 2 × 3 6 3 × 5 15. सेकंड रो आता सेकंड कॉलम 4 होतील. 3 × 3 -9 3 × -3 म्हणजे -9. पहा व्हॅल्यू काय मिळेल हे कॅल्क्युलेशन करू. 12 - 10 म्हणजे 2 होतील. 8 + 6 14 15 + 6 21 -9 + 4 म्हणजे -5. ही व्हॅल्यू कशाची आहे A of B + C. A of B + C. सपोज 1 नंबर या साईडची व्हॅल्यू आपण काढलेली आहे बरोबर आहे. आता या साईडची व्हॅल्यू काढू ती एवढीच येते का आपण चेक करू. जर एवढीच आली तर हे व्हेरीफाय होईल. नाऊ AB + AC = A आणि B दोघांचा मल्टिप्लिकेशन. एचं मॅट्रिक्स 4 - 2 2 3. बीचं मॅट्रिक्स A आणि Bचा मल्टिप्लिकेशन -1 1 3 -2 प्लस A आणि Cचा मल्टिप्लिकेशन. एचं मॅट्रिक्स 4 -2 2 आणि 3 आणि Cचं मॅट्रिक्स 4 1 4 1 2 -1. हा मल्टिप्लिकेशन करू आणि हा मल्टिप्लिकेशन करू. दोघांची ॲडिशन करू आपण नंतर. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 4 × -1 4 -2 × 3 -6. नंतर सेकंड कॉलम घेणार आपण. 4 × 1 4 -2 × -2 म्हणजे +4 होतील. आता सेकंड रो घेणार आणि फर्स्ट कॉलम घेणार. 2 × -1 म्हणजे -2 होतील. 3 × 3 9 होतील. आता सेकंड कॉलम घेणार आणि सेकंड रो 2 × 1 2 3 × -2 म्हणजे -6 होतील. हा मल्टिप्लिकेशन घेतला आपण प्लस आता हा मल्टिप्लिकेशन फर्स्ट रो घेणार फर्स्ट कॉलम घेणार. 4 × हे हॉरिझॉन्टल जायचं रोमध्ये आणि कॉलममध्ये व्हर्टिकल. 4 × 4 याचा मल्टिप्लिकेशन याच्याबरोबर याच्याबरोबर 4 × 4 16 आणि -4 होतील. आता सेकंड कॉलम घेणार आपण. 4 × 1 4 -2 -1 म्हणजे +2 होतील. मल्टिप्लिकेशन +2 बरोबर आहे. आता सेकंड रो घेणार आपण आणि फर्स्ट कॉलम घेणार. 2 × 4 8 3 × 2 6. आता सेकंड कॉलम घेणार. 2 × 1 2 3 × -1 म्हणजे -3. हे -2 होतील. हे 8 9 - 2 म्हणजे 7 6 - 2 -4 होतील. 2 - 6 म्हणजे -4 होतील. प्लस 16 - 4 12 4 + 2 म्हणजे 6 8 + 6 14 2 - 3 -1. आता ही ॲडिशन घेऊ आपण. -2 प्लस करस्पॉन्डिंग एलिमेंटची ॲडिशन. -2 + 12 8 + 6 7 + 14 -4 + -1 -4 + मायनस होतील. -4 -1 -4 -1. व्हॅल्यू काय मिळणार आहे 12 - 2 10 होतील. पहा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम करताना 4 × -1 म्हणजे -4 होतील. हे -4 होतील. हे -10 होतील बरोबर आहे. हे -10 होतील. -10 + 12 हे -10 होतील. येथे हे करेक्शन करून घ्या. येथे मायनस साईन आपला ॲड करायचा राहिला होता. 10 -10 + 12 म्हणजे हे काय होतील 2 होतील. 8 + 6 14 होतील.
हे 21 होतील आणि हे -5 होतील. 2, 14, 21 -5. पहा 1 आणि 2, सपोज हे 2 नंबर, ही व्हॅल्यू आहे AB प्लस AC. AB प्लस AC. फ्रॉम 1 and 2 राईट साईड इक्वल आलेले आहेत, म्हणजेच काय, लेफ्ट साईड इक्वल आहेत. हे याला इक्वल आहे, व्हेरीफाय झालेलं आहे. देअरफॉर A ऑफ B प्लस C इक्वल आहे AB प्लस AC. हेन्स व्हेरीफाईड. पहा टेक्स्टबुकमध्ये येथे आपल्याला BC दिलेलं आहे, AC असायला पाहिजे. नेक्स्ट सब क्वेश्चन सेकंड. पहा हेच आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे, फक्त मॅट्रिक्स येथे वेगळे आहेत. सोल्युशन प्रोसेस तीच आहे, फक्त येथे मॅट्रिक्स वेगळे आहेत. ही साईड आधी आपण कॅल्क्युलेट करू, नंतर ही साईड कॅल्क्युलेट करू. दोन्ही इक्वल येतात का चेक करू आपण, म्हणजे व्हेरीफाय होईल. सोल्युशन ही साईड आहे A ऑफ B प्लस C इक्वल टू Aचा मॅट्रिक्स 1 -1 3 2 3 2. याची व्हॅल्यू पुट केली, येथे ब्रॅकेट आहे म्हणजे असा ब्रॅकेट करू आपण. B मॅट्रिक्स याप्रमाणे आहे 1 0 -2 3 4 3 आणि प्लस Cचं मॅट्रिक्स 1 2 -2 0 4 आणि -3. आधी ब्रॅकेट सॉल्व करून घेऊ आपण. हे ॲज इट इज 1 -1 3 2 3 2. ॲडिशन आहे ब्रॅकेटमध्ये. 1 + 1 2 होतील. 0 + 2 म्हणजे 2 होतील. -2 + -2 -2 -2 -4 होतील. 3 + 0 म्हणजे 3 होतील. 4 + 4 म्हणजे 8 होतील. आणि 3 + -3 + 3 -3 0 होईल. याप्रमाणे आता हा मल्टिप्लिकेशन घेऊ आपण. फर्स्ट रो घेऊ आणि फर्स्ट कॉलम घेऊ आपण. 1 × 2 2 होतील. -1 × -4 म्हणजे +4 होतील. 3 × 8 24 होतील. आता सेकंड कॉलम घेऊ आपण. 2 -3 आणि +0. आता सेकंड रो घेणार आणि फर्स्ट कॉलम घेणार. 2 × 2 4 होतील. -12 होतील आणि +8 × 2 16. सेकंड रो सेकंड कॉलम 2 × 2 4 होतील. 3 × 3 9 होतील. 2 × 0 2 × 0 म्हणजे 0. 28 आणि +2 म्हणजे 30 होतील. 2 - 3 म्हणजे -1. 16 + 4 म्हणजे 20 होतील. 20 - 12 म्हणजे 8 होतील. 4 + 9 13 होतील. ही व्हॅल्यू मिळेल आपल्याला A ऑफ B प्लस C. B प्लस C सपोज 1 नंबर. पहा लेफ्ट साईडची व्हॅल्यू आपण काढलेली आहे, ती एवढी येत आहे. आता राईट साईडची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू आपण. राईट साईड आहे AB प्लस AC. नाऊ AB प्लस AC इक्वल टू ABचा मल्टिप्लिकेशन घेणार आणि ACचा मल्टिप्लिकेशन, दोघांचे ॲडिशन. AB A मॅट्रिक्स 1 -1 3 2 3 2. Bचं मॅट्रिक्स 1 0 -2 3 4 3 आणि Aचं मॅट्रिक्स 1 -1 3 2 3 2 आणि Cचं मॅट्रिक्स 1 2 -2 0 4 -3. या दोन मॅट्रिक्सचा मल्टिप्लिकेशन करायचा, या दोन मॅट्रिक्सचा मल्टिप्लिकेशन करायचा आणि ॲडिशन करायची आपल्याला. नंतर हा रो घेऊ, हा कॉलम. 1 × 1 1 -1 -2 +2 होतील. 3 × 4 12 होतील. नंतर सेकंड कॉलम घेणार आपण. हे 0 होतील.
हे -3 होतील आणि हे +9 होतील. बरोबर आहे. आता सेकंड रो घेणार, फर्स्ट कॉलम घेणार. 2 × 1 2, 3 × -2 -6 होतील, 2 × 4 8 होतील. आता सेकंड कॉलम घेणार आपण. सेकंड रो सेकंड कॉलम 2 × 0 0, 3 × 3 9, 2 × 3 6 +6, 2 × 3 +6 प्लस हा मल्टिप्लिकेशन. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 1 × 1, फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम 1 +2 आणि +12. फर्स्ट रो सेकंड कॉलम 2 -0 आणि -9. नंतर आता सेकंड रो घेणार आणि फर्स्ट कॉलम घेणार. हे 2 -6 8. आता सेकंड कॉलम घेणार. 4 0 -6. 3 + 12 15 होतील. 9 - 3 6 होतील. 10 - 6 म्हणजे 4. 9 + 6 15 प्लस हे 15 होतील. 9 -9 2 म्हणजे -7 होतील. हे 10 - 6 म्हणजे 4. -6 + 4 म्हणजे -2. ही ॲडिशन करू आपण. 15 + 15 30 होतील. 6 + -7 म्हणजे 6 - 7 म्हणजे -1 होईल. 4 + 4 म्हणजे 8 होतील. 15 - 2 म्हणजे 13 होतील. ही व्हॅल्यू मिळेल AB + AC. देअरफॉर AB + AC 30 - 1 8 13. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 राईट साईड इक्वल आहेत. म्हणजेच काय, लेफ्ट साईड इक्वल आहेत. म्हणजे हे व्हेरीफाय झालेलं आहे. फ्रॉम 1 and 2 पुढे लिहा. फ्रॉम 1 and 2 A of B + C इक्वल आहे AB + AC. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. ए आणि बी दोन मॅट्रिक्स आपल्याला दिलेले आहेत. फाइंड AB - 2i. ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. AB - 2i ची व्हॅल्यू काय असेल. येथे आय म्हणजे काय आहे, युनिट मॅट्रिक्स आहे. ऑफ ऑर्डर 2 असणारं युनिट मॅट्रिक्स. युनिट मॅट्रिक्स म्हणजे याप्रमाणे डायगोनलचे एलिमेंट 1 असतात आणि नॉन डायगोनल 0 असतात. हे झालं युनिट मॅट्रिक्स. याची ऑर्डर किती आहे, 2/2. 2/2 म्हणजे ऑर्डर 2 आहे. याप्रमाणे आयची व्हॅल्यू ही घेणार आपण. ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ए आणि बीचा मल्टिप्लिकेशन -2 × आय. सोल्युशन आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे AB - 2i. आधी ABची व्हॅल्यू काढू शकता तुम्ही, नंतर मग त्यातून 2i मायनस करा किंवा असं डायरेक्ट काढलं तरी चालेल. एची व्हॅल्यू 1 - 2 5 6. बी मॅट्रिक्स आहे 3 - 1 3 7. ए आणि बीचा मल्टिप्लिकेशन म्हणजे ए आणि बी मॅट्रिक्सचा मल्टिप्लिकेशन मायनस हे मायनस साईन हे 2 आणि आय म्हणजे युनिट मॅट्रिक्स आहे. ऑर्डर किती आहे, 2 आहे. ऑर्डर 2 असेल तर 1 0 0 1 याप्रमाणे. हा मल्टिप्लिकेशन करू आपण. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 1 × 3 3 होतील. या दोघांचा मल्टिप्लिकेशन -6. नंतर आता सेकंड कॉलम घेणार आपण. हे -1 होतील, हे -14 होतील. बरोबर आहे. आता सेकंड रो घेणार आणि फर्स्ट कॉलम घेणार. 5 × 3 15 प्लस करणार 6 × 3 18. सेकंड कॉलम -5 6 × 7 + 42 मायनस या कॉन्स्टंटने येथे मल्टिप्लाय करू आपण. म्हणजे प्रत्येक एलिमेंटला 2ने मल्टिप्लाय होईल.
हे 2 होतील, हे 0, हे 0 आणि 2 इक्वल टू, हे कॅल्क्युलेशन करू, -6 3 म्हणजे -3 होतील, -15 हे होतील 33, 42 - 5 म्हणजे 37 -2002 ही सबट्रॅक्शन करू. आता करस्पॉन्डिंग एलिमेंट सबट्रॅक्ट करू आपण. -3 - 2 पहा, -3 - 2 म्हणजे -5 होतील, -15 - 0 म्हणजे -15 होतील, 33 - 0 म्हणजे 33, 37 - 2 म्हणजे 35. पहा, ही व्हॅल्यू कशाची आहे? AB - 2 आहे. देअरफोर AB - 2i इक्वल टू ही व्हॅल्यू. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. ए आणि बी दोन मॅट्रिक्स आपल्याला दिलेले आहेत. शो दॅट मॅट्रिक्स ए बी इज नॉन सिंग्युलर. पहा सोल्युशन, आधी ए बीची व्हॅल्यू फाइंड आउट करू, नंतर ए बीचा आपण डिटर्मिनंट घेऊ. ती जर व्हॅल्यू 0 असेल तर सिंग्युलर आणि 0 नसेल तर नॉन सिंग्युलर. सोल्युशन, आधी आपण ए बी फाइंड आउट करू. एची व्हॅल्यू 4 3 2 -1 2 0, नंतर इंटू बीची व्हॅल्यू 1 2 -1 0 1 -2. हा मल्टिप्लिकेशन घेऊ आपण. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, 4 × 1 4, 3 × -1 -3, 2 × 1 म्हणजे +2. फर्स्ट रो सेकंड कॉलम, 4 × 2 8, 3 × 0 0, 2 × -2 म्हणजे -4 होतील. नंतर सेकंड रो घेणार आपण आणि फर्स्ट कॉलम घेणार. हे सर्व आपण एक्सरसाइज 4.6 याच एक्सरसाइजमधील क्वेश्चन नंबर 1 to 5 त्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे आपण. मल्टिप्लिकेशन कसा करायचा. -1 -2 हे 0. आता सेकंड कॉलम बरोबर मल्टिप्लाय करणार. सेकंड रो -2 0 आणि हे पण 0. ए बीची व्हॅल्यू 4 + 2 6, 6 - 3 म्हणजे 3, 8 - 4 म्हणजे 4, -1 -2 -3 -2. ही व्हॅल्यू कशाची आहे? ए बीची आहे. आपल्याला नॉन सिंग्युलर दाखवायचं आहे, त्यासाठी डिटर्मिनंट घेऊ आपण. देअरफोर दोन्ही साईडला डिटर्मिनंट म्हणजे मॉड ऑफ ए बी. तर या साईडचं डिटर्मिनंट 4, हे साईन कॅन्सल करणार आणि हे व्हर्टिकल असे बार लावणार आपण. म्हणजे हे काय होईल? डिटर्मिनंट 3 4 -3 -2. हे कसं सॉल्व करतात? क्रॉस मल्टिप्लिकेशन. म्हणजे 3 × -2 -6 होतील, त्यातून मायनस करणार आपण हा मल्टिप्लिकेशन -12. म्हणजे काय होईल? -6 +12 होतील. 12 - 6 म्हणजे व्हॅल्यू मिळेल 6. पहा डिटर्मिनंट किती येत आहे आपल्याला? 6 येत आहे. 0 आलं तर सिंग्युलर, 0 नसेल, 0पेक्षा वेगळा नंबर असेल तर नॉन सिंग्युलर. म्हणजे ही व्हॅल्यू नॉट इक्वल टू 0. नॉट इक्वल टू 0 असल्यामुळे ए बी इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. देअरफोर ए बी इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. येथे ए मॅट्रिक्स दिलेला आहे. फाइंड द प्रोडक्ट ए + i × a - i. हा प्रोडक्ट किती असेल, हा मल्टिप्लिकेशन किती असेल तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ए मॅट्रिक्स आपल्याला दिलेला आहे. आय म्हणजे काय? युनिट मॅट्रिक्स. या मॅट्रिक्सची ऑर्डर 3/3 आहे, त्यामुळे आय मॅट्रिक्स आपण किती घेणार? युनिट मॅट्रिक्स ऑर्डर 3 असणारं घेणार आहोत. पहा सोल्युशन, आधी आपण काय करू? ए + आयची व्हॅल्यू काढू, नंतर ए - आयची व्हॅल्यू काढू आणि दोघांचं आपण मल्टिप्लिकेशन घेऊ. आपण आधी ए + आयची व्हॅल्यू काढू. ए + आय ही व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला? ए म्हणजे हे मॅट्रिक्स 1 2 0
5 4 2 0 7 -3 प्लस आय म्हणजे युनिट मॅट्रिक्स 1 0 0 डायगोनल 1 पाहिजे आणि नॉन डायगोनल एलिमेंट 0 पाहिजे. हा डायगोनल 1 आहे. पहा आता दोन मॅट्रिक्सची ॲडिशन करायची आहे. करस्पॉन्डिंग एलिमेंट ॲड करायचे आहेत. 1 + 1 1 + 1 नंतर 2 + 0 2 + 0 0 + 0 नंतर 4 + 0 5 + 0 4 + 1 याचा करस्पॉन्डिंग हा आहे 2 + 0 0 + 0 7 + 0 -3 + 1 हे कॅल्क्युलेशन 1 + 1 2 होतील. हे 2 0 5 5 2 0 7 -3 + 1 -2 ही व्हॅल्यू झाली a + आयची. बरोबर आहे. देअरफॉर a + आय ही व्हॅल्यू आपण काढली. आता a - आयची व्हॅल्यू फाइंड आउट करू. नाव a - आय एचं मॅट्रिक्स हे आहे 1 2 0 5 4 2 0 7 -3 मायनस करायचा आहे आय युनिट मॅट्रिक्स 1 0 0 0 1 0 0 0 1 डायगोनल 1 पाहिजे. डायगोनलचे एलिमेंट 1 पाहिजेत. ही सबट्रॅक्शन घेऊ आपण. पहा इथे सबट्रॅक्शन डायरेक्ट लिहितो, याप्रमाणे लिहित नाही. 1 - 1 0 होतील. 1 - 1 0 2 - 0 म्हणजे 2 होतील. 0 - 0 0 होतील. 5 - 0 5 होतील. 4 - 1 म्हणजे 3 होतील. 2 - 0 2 होतील. 0 - 0 0 7 - 0 7 आणि -3 - 1 म्हणजे -4 होतील. ही व्हॅल्यू काढली आपण आणि ही पण व्हॅल्यू काढलेली आहे. दोन्ही व्हॅल्यू आपण काढल्या. आता दोघांचा मल्टिप्लिकेशन घेऊ आपण. नाव a + आय हे मॅट्रिक्स आणि a - आय यांचा मल्टिप्लिकेशन म्हणजे इक्वल टू a + आयची व्हॅल्यू काढली आपण. ही आहे ते मॅट्रिक्स येथे लिहून घेऊ आपण. 2 2 0 2 2 0 5 5 2 5 5 2 आणि 0 7 -2 a - आय ही पण व्हॅल्यू काढली. ही आहे 0 2 0 5 3 2 0 7 -4. आता हा मल्टिप्लिकेशन घ्यायचा आपल्याला. बरोबर आहे. प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन हा घ्यायचा आपल्याला. फर्स्ट रो घेणार, फर्स्ट कॉलम घेणार. 2 × 0 0 2 × 5 10 प्लस करणार आपण. 0 × 0 0. आता सेकंड कॉलम फर्स्ट रो बरोबर फर्स्ट कॉलम झाला. फर्स्ट रो बरोबर सेकंड कॉलम. 2 × 2 4 होतील. 2 × 3 6 0 × 7 0. आता थर्ड कॉलम घेणार. 2 × 0 0 2 × 2 4 0 × म्हणजे +0 किंवा -0. आता सेकंड रो घेणार आपण आणि फर्स्ट कॉलम घेणार. 5 × 0 0 5 × 5 25 2 × 0. आता सेकंड कॉलम घेणार आपण. 5 × 2 10 होतील. 5 × 3 15 होतील. 2 × 7 14 होतील. आता थर्ड कॉलम घेणार. 5 × 0 0 5 × 2 10 होतील. 2 × -4 म्हणजे -8 होतील. आता थर्ड रो घेणार आपण आणि इकडे फर्स्ट कॉलम घेणार. येथे लिहिणार आपण. हे 0 7 5 35 -2 म्हणजे हे -0 होतील. आता सेकंड
कॉलम घेणार 0 7 3 21 7 -2 म्हणजे -14 बरोबर आहे. हे 21 -14. आता थर्ड कॉलम घेणार आपण 0 0 0 7 2 14 -2 -4 म्हणजे +8 होतील. हे 10 होतील. हे 4 25. हे किती होतील 25 म्हणजे हे 39 होतील बरोबर आहे. 10 -8 म्हणजे हे 2 होतील 35. 21 -14 म्हणजे 7 होतील. 14 + 8 22. हा मल्टिप्लिकेशन आपल्याला एवढा मिळणार आहे. पहा येथे आय म्हणजे युनिट मॅट्रिक्स आहे. आधी आपण ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली, नंतर ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली आणि दोन व्हॅल्यूचं आपण मल्टिप्लिकेशन घेतलेलं आहे. राहिलेले प्रश्न आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करू. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.